नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण नान कसा बनवायचा ते बघूया. तर हे नान आपण मस्त असं घरच्या घरी आपल्या साध्या तव्यावर करणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाव कप दही घेतलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं. नंतर त्याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि साखर टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल घालून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिसळून झाल्यानंतर आपण 2 कप त्याच्यामध्ये मैदा घालून घेऊया. नंतर आपण छान हाताने याला मिसळून घेऊया. तर ह्या दह्यामध्येच आपल्याला छान असं हे पीठ मिसळून घ्यायचं आहे. नंतर मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये थोडं-थोडं करून हे पाणी घालून छान आपल्याला या पिठाला मळून घ्यायचं आहे. तर हे नानचं पीठ मळताना आपल्याला जास्त घट्ट किंवा पातळ करण्याची गरज नाही. तर एकदम सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर छान असं दाबून-दाबून आपल्याला या पिठाला मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे आपण सैलसर पीठ मळून घेतलेलं आहे. तर आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. तर आपल्याला हे पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर थोडं त्या बाउलला तेल लावून घेतलं. मळून घेतलेलं पीठ त्याच्यामध्ये आपण ठेवून द्यायचं आहे. तर याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला अर्ध्या तासासाठी हे पीठ भिजत ठेवायचं आहे. नंतर झाकण काढून बघितलं, आपलं मस्त असं पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर पीठ खूप छान झालं आहे. तर आपण त्या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला लहान मोठे जसे नान बनवायचे आहेत तसे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी हे पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर नानचं पीठ हे खूप सुंदर झालेलं आहे. तर आपल्याला पीठ न लावता हे नान लाटून घ्यायचे आहेत. पीठ लावायची पण गरज पडली नाही. तर अशा प्रकारे लांबट आकाराचे हे नान बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. चला आपण हे नान लाटून घेतलेलं आहे. तर त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि छान त्याला लाटून घ्यायचं आहे. तर मस्त असा आपला हा नान लाटून झालेला आहे. तर गॅसवर तवा गरम झालेला आहे. तर आपण हे नान त्या तव्यावर टाकून घ्यायचं आहे. पहिली साईड आपली छान भाजली गेलेली आहे. तर तवा काढून आपण ह्या जाळीवर हे नान भाजून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडने आपण हे नान या जाळीवर भाजून घ्यायचं आहे. तर आलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडनी छान मस्त अशी ही नान भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली ही नान एकदम भारी भाजली गेलेली आहे. तर आपण एका डिशमध्ये हे नान काढून घ्यायचं आहे. नंतर गरम-गरम नानवर आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे बटर लावून घेतलेलं आहे. तर अशीच नान आपण सगळेच बनवून घ्यायचे आहेत. तर आणखीन एक नान बनवून घेतलं. नंतर त्याच्यावरती थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. तर मस्त आपला हा गरमागरम नान बनवून तयार झालेला आहे. तर हे नान मटर पनीरसोबत एकदम भारी लागतं. तर आपण सर्वांनी ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.